आम्हाला लोक वारंवार विचारले की तुम्ही नागरिक आम्हाला आमच्या प्रश्नावर तुम्ही कधी मांडणार सभागृहात मुद्दे. तर हे महापौर उपमहापौर असतील की तुमचे सन्माननीय आयुक्त साहेब इतके मॅनेज झालेले त्यांना की आमचे विशेष घ्यायला तयार नाहीत. आमची मागणी काय आहे, ह्यांना जिथं मलिदा भेटते स्थायी समिती असताना विशेष कमिटी असताना ह्या त्या गठीत करायला तर पण आम्ही यांना वारंवार सांगलो की तुम्ही विशेष सभा लावू नका, तुम्ही आम सभा सर्वसाधारण सभा लावा. ज्या सर्वसाधारण सभामध्ये परभणी शहरातल्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करू शकलो पाहिजे. आणि आज परभणी शहराला पाण्याचा प्रश्न आहे, उन्हाळा लागलाय, तुम्ही पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार नाहीत. पावसाळा पूर्वचं तुमचं नियोजन काय, आयुक्त आणि महापौराच्यावर काही बोलायला तयार नाही. म्हणून आम्ही या सभेला पहिलेच म्हणू लागलो की सभा घेऊ नका, सर्वसाधारण सभा घ्या. तर ते मान्यच करायला तयार नाहीत, त्यांनी आमचा विरोध पण नोंदवून घ्यायला तयार नाहीत. साहेबांनी सांगितलंय, आम्ही पत्र दिलंय, ते म्हणले आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. जोपर्यंत कारवाई होणार नाही आम्ही पुढच्या सभेमध्ये देखील त्यांना विरोधच करणार आहेत, असं ठरलंय या ठिकाणी. मनमानी चालू आहे. मनमानी म्हणजे एकतर्फी मनमानी चालू आहे. आम्हाला वाटलं होतं की महापौर शहरामध्ये काहीतरी विकास करताल, पण अशी परिस्थिती झाल्यावर लोक म्हणायला लागलेत महापौर काय रिस्टार झालेत का काय. एकीकडे आम्ही लोकांना सांगितलं शहरात व्हॉट्सअप ग्रुपवर की आपलं ट्रान्सफॉर्मर जळालंय, आपण तिथं पाणी पुरवठा करू शकत नाहीत. आणि लोक म्हणायत की महापौर शंकरनगरला चाललेत आणि तिथं ट्रान्सफॉर्मर दिलेत, मग महापौर तुमच्या महापालिकेत काऊन काय करणार आहेत, अशी परिस्थिती झाली. दुसरा प्रश्न आहे की सध्या ऑटोवाल्यांनी गॅसचे दर वाढले म्हणून 30 रुपये दर केले. शहरामध्ये असे गॅसचे ऑटो किती आहेत आणि हा दरवाढ योग्य आहे का? महापालिकेत तुम्ही सदस्य म्हणून त्याच्यावर काही करणार आहे? नाही नाही, अगदी दरवाढ म्हणजे एकदम हे चुकीचं आहे. पण त्यांची बी परिस्थिती असेल की त्यांना गॅस मिळायला तयार नाही आणि एखाद्या ठिकाणी जर कोणी गॅस भरून देत असेल तर पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करायला त्याची मजबुरी आहे. हे नागरिकांना याचा ह्या सगळ्या प्रशासनाचा त्रास सहन करावा लागेल.